बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या समर्थकांनी आंदोलन करत त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्यात। यानंतर दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये मोठा राडा देखील झाला। पाहूया बीडमध्ये नेमकं काय घडलं। धाराशिवमध्ये मराठा आंदोलन तर बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंविरोधात सुपारी बहाद्दर चले जाव म्हणून आंदोलन केलं। राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या गेल्या। त्यावेळी मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यामध्ये धक्काबुक्कीही झाली। बीडमध्ये राज ठाकरे मोदी शहांची सुपारी घेऊन आले आहेत का? लोकसभेनंतर विधानसभेला कुणाची सुपारी घेतली आहे याबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं, या कारणासाठी ठाकरे गटाच्या समर्थकांनी आंदोलन केलं। बीडमधल्या राज ठाकरेंच्या मुक्कामस्थळी वाहनांचा ताफा येत होता। त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले ठाकरे गटाचे समर्थक ताफ्यामध्ये शिरले। राज ठाकरेंच्या वाहनांवर त्यांनी सुपाऱ्या फेकल्या। याच मार्गावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचले। मात्र बीडमध्ये पोहोचल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीसमोर अशा पद्धतीने या सुपाऱ्या घेऊन आंदोलन जे आहे हे करण्यात आलं। या सुपाऱ्या त्यांच्या गाड्यासमोर जे आहेत ह्या टाकण्यात आल्या, ताफ्यासमोर टाकण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुपाऱ्या जे आहेत त्या टाकण्यात आल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका आहे या भूमिका पाहता या उद्देशून जे आहेत ह्या सुपाऱ्या ह्या टाकण्यात आल्या आणि त्यांचा एक निषेध जो आहे तो या ठिकाणी केला। मराठवाड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यावरती असताना अनेक मराठा समाजाच्या आंदोलकांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांना टीका जी असेल किंवा त्यांच्यासमोर निदर्शनं जी असतील ही करण्यात आली। पोलिसांचा आता कडेकोट बंदोबस्त या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी आहेत आणि त्यांचा ताफा सुद्धा जो आहे तो या ठिकाणी सगळा थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक बॅनर सुद्धा या ठिकाणी घेऊन आणण्यात आला होता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा सगळा ताफा जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्यानंतर मनसे समर्थक आक्रमक झाले। दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली। नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद शांत झाला। अमित शहा मोदीची लोकसभेला हे सुपारी घेऊन आलेत, आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये, यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून चलून वापस जायला पाहिजे। ज्यांनी कोणी केले असतील त्यांना आम्ही त्यांना योग्य वेळी योग्य तो उत्तर दिलं जाईल। त्यांना जे कोणी असतील, ज्यांनी कोणी आमच्या सन्माननीय राजसाहेबांना काही वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं केले असतील किंवा काही घोषणा दिल्या असतील विरोधात, जर त्यांचं आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, बस जशाच तसं उत्तर दिलं जाईल। विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। काही दिवसांपूर्वी अजित पवारांवरील टीकेवरून राज ठाकरेंना अमोल मिटकरींनी सुपारी बहाद्दर म्हटलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणालाही आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि आता बीडमध्ये राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन आले त्यावरून झालेल्या आंदोलनात वादावादी झाली आहे। उबाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट आम्ही करणार। उबाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट आम्ही करणार। याआधी धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल बाहेर मराठा आंदोलकांनी निदर्शनं केली होती। त्यानंतर आपण जरांगेंशी भेटून यावर बोलणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं। मात्र अंतरवली सराटीतल्या लाठीचार्ज वेळी चर्चेचा शब्द देणारे आता का पलटले असं म्हणत जरांगेंनी सवाल केलाय। मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही।
त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाच कुठची तरी आमिष दाखवणं, उगाच काहीतरी गोष्टी सांगणं, खोटं बोलणं हे मला जमत नाही, माझ्याकडनं ते होणार नाही. परंतु आता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलीन, अजून कोणी त्यातले तज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलीन. जो विषय सुटण्यासारखा असेल निश्चित सोडवतो. मला जर समजा तुम्ही विचाराल ना तर बाकीचे सगळे राजकारण करत आले. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार, बरोबर की नाही? तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा मी थांबवावा? तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू, तेच बोलतील तुमच्याशी. तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही मला त्यांच्याशी बोलू देत, बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे. त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो आणि माझ्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं, हे नाही सांगितलं त्यांनी. लपळ छेपेला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढचे येते. फोन करणार बी नाही तर होणार बी नाही तर ते येणार बी नाही. ती पळवाट होती मराठ्यांचे, त्याच्या पोरांनी जा विचारला, ही पळवाट होती जायची. तुर्तास सुपारी बहाद्दर या शब्दावरून याआधीच मिटकरी आणि मनसैनिकांमध्ये वाद सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटानं देखील उडी टाकल्यानंतर हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे. आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा, उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही. आपण सुद्धा दौरे करणार आहात. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला. महेंद्र मुधोळकर सह विशाल पाटील, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.